चर्चा झाली म्हणजे बदलापूर प्रकरणामध्ये किंवा महिलांवर होणारे अत्याचार असतील, काय नेमकी या बैठकीत चर्चा झाली? खरं तर जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रातल्या लहान मुलीसुद्धा आता सुरक्षित नाही. बदलापूरची घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी घटना ठरलेली आहे आणि या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केलेला आहे हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे. ती संस्था RSSची आणि भाजपची असल्यामुळे RSSची आणि भाजपची बदनामी होऊ नये अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी केली गेलेली होती आणि त्याचा उद्रेक हा समाज माध्यमामध्ये निर्माण महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे वाक्य महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, नगराध्यक्ष असलेला माणूस तो पदाधिकारी त्या महायुतीतला आहे, त्यांचे आमदार ज्या पद्धतीनं या घटनेला बोलतात आहेत म्हणजे ते तर निषेधार्हच आहे. म्हणजे त्यांना ही घटना जी झालेली आहे या घटनेचं घेणं देणं या महायुतीमध्ये नाही आणि सत्ता आणि सत्तेची गरमी हीच या सरकारची एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे, पण महाराष्ट्राची जी प्रतिमा रोज मलिन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे. या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली. येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील, शाळेतल्या मुलामुलींचे, ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम, असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा आरसा दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल आणि या 24 तारखेच्या बंदच्या हाकेमध्ये सगळेच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण. बघा, महाराष्ट्र में जो कल बदलापुर में जो घटना हुई उस बात का ये सरकार के जो कार्रवाई जो हुई है, सरकार ने जो कार्रवाई में दीर्घाई की उसमें की है उसका हम निषेध करते हैं. जिस तरह से सरकार खुद राजनीति इसमें कर रही है, क्योंकि जिस संस्था में ये घटना हुई है वो RSS और BJP की संस्था है. BJP की और RSS की बदनामी ना हो, जो 12 और 13 तारीख को हुई घटना को जिस तरह से छुपाया गया, जब वो बच्चियों के माँ बाप पुलिस स्टेशन में जाने के बाद उनको परेशान किया गया, उनको ही पूछा गया कि तुम्हारे पास पुरावा क्या है. उस संस्था ने जिस तरह से CCTV फुटेज गायब किए और ये प्रकरण को दबाने की कोशिश की गई है. और यहाँ पर जो जन आंदोलन वहाँ पे खड़ा हुआ कल आपने देखा है, पूरे देश ने देखा है, और सरकार इस सब बातों को छुपाना चाहती है. महाराष्ट्र में बच्चों पे अत्याचार होने वाला सबसे बड़ा कोई अगर देश का राज्य हो तो महाराष्ट्र है. 21,000 के ऊपर महाराष्ट्र में इस तरह की घटनाएं हुई है. सरकार इस बातों को दबा रही है और इसलिए आने वाले 24 तारीख को महाराष्ट्र को बंद की आवाज़ हमने दी है. उसमें हमारे महाविकास आघाड़ी के सभी दल उसमें इन्वॉल्व होंगे और इसमें हम डॉक्टर हो, वकील हो, स्कूल कॉलेजेस हो, बच्चों के माँ बाप हो, सब ने इसमें इन्वॉल्व होना चाहिए, क्योंकि ये सरकार को सही आईना दिखाए बगैर जो सत्ता की
जो गर्मी इस सरकार में बीजेपी प्रणीत सरकार को है उसको उतारना ये जरूरी बात हो गई है, और इसलिए 24 तारीख को हमने महाराष्ट्र बंद की आवाज़ दी है। ठाणे जिल्ह्यात बदलापूरला झालेली घटना ही राजकीय नाही आहे, याचा कोणीही राजकीय फायदा घेत नाही। म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार, बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले। त्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही, पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याचं अपयश आहे। महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते 8,014 साली होते ते आता 22,000 गेलेले आहेत 10 वर्षात। महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते 26,000 होते 14 साली, आज तो आकडा जवळपास 50,000 पोचलेला आहे। म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी 24 तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे। यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, किती मोठा अन्याय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी ही बंदचा पुकारा आम्ही दिलेला आहे। में जो महाविकास आघाड़ी ने 24 तारीख को बंद का नारा दिया है, ये बंद इसीलिए है कि महाराष्ट्र में पिछले 10 साल में महिला और बालकों के विरोध में जो अत्याचार है उसमें दुगना तिगना बढ़ोतरी हुई है और इसीलिए महाराष्ट्र में और ख़ास तौर पे जो कल बदलापुर में हुआ, बदलापुर में लोग रास्ते पे आए, कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है, सामान्य लोग रास्ते पे आए, पटरी पे रेल के पटरी चार्ज करने की असंवेदनशीलता सरकार ने बताई है और ये सारे चीज़ों का निषेध करने के लिए 24 तारीख को महाराष्ट्र बंद का पुकारा हमने दिया है। बंद होगा कि शांतिपूर्ण बंद होगा? शांतिपूर्ण बंद होगा। भाई अभी बंद करो यार।